नमस्कार. अंजलीताई दमानिया यांनी अजित पवार यांना जे टार्गेट केलं आहे आणि झी 24 तासमध्ये त्यांचं जे चाललं आहे कम्प्लिटली मीडिया ट्रायल. आता ह्याच्यामध्ये एक पॅटर्न मला लक्षात आलेला आहे. आता मी मनाचा अभ्यास करणारा माणूस आहे. काही वेळेस मी कागदपत्रांमध्ये जातो. समटाईम आय डीप इंटू क्रॉस कनेक्शन्स इन द सोसायटी, समटाईम सोशल सायन्सेस. आय नेवर डू इट पर्सनल, म्हणजे मी व्यक्तिगत फारसं जात नाही कोणाच्या ह्याच्यामध्ये. पण आता ह्याच्यात आता मन जे आहे माणसाचं किंवा बुद्धी जी आहे किंवा मेंदू जे आहे तो कसा काम करतो, वातावरण कसं काम करतं, हा एक सूक्ष्म अभ्यासाचा विषय आहे. अनेक वर्ष स्वामीजींनी गायडन्स केलं, त्याच्यात आम्ही तो उपयोग केलेला आहे. आता ह्याच्यात काय झालेलं आहे ना, की अंजलीताईंचा एक पॅटर्न असा दिसतो आहे मला ह्याच्यामध्ये. मी त्यांना लँड शार्प वगैरे असं काही म्हणत नाही आणि अजित पवारांना पण नाव ठेवत नाही. मी कोणालाच नाव ठेवत नाही बेसिकली. आणि आता मी हल्ली खूप ओपनली बोलायला लागलो, ते सुद्धा फार खूप लोकांनी अति टॉर्चर केलं माझ्या मिसेसला वगैरे, म्हणून मला ते करावं लागलं. आता ह्याच्यामध्ये मला असं दिसतं ना, की नाव अंजली दमानिया इन ए व्हेरी सायंटिफिक मॅनर शी इज ए व्हिक्टीम ऑफ कॉग्निटिव्ह बायस. बायस म्हणजे काय, तर तुमचा पूर्वग्रहदूषित मन तुमचं. आणि मग त्याच्यात अनेक प्रकारचे बायसेस आहेत. कॉग्निटिव्ह बायस आहे, म्हणजे तुम्ही अगोदर पहिले इन्फॉर्मेशन, म्हणजे तुम्ही डिसिजन घेता तुमच्या मनामध्ये, की नाही हा माणूस भ्रष्ट आहे, बोगस आहे वगैरे, आणि दॅन यू कलेक्ट द इन्फिडन्सेस. आता अजित पवारांच्या केसमध्ये काय झालं आहे, की 12 वर्षापूर्वी त्यांनी अण्णा हजारेंच्या मुवमेंटच्या वेळेस 17,000 कोटीचा घोटाळाचा झाला. आता आजपर्यंत त्याच्यावर कोणत्याही कोर्टात गेलेल्या नाही. गेल्या तर त्याचं पुढे काय झालं माहीत नाही. आता शालिनीताई पाटील यांनी काय सांगितलं हे सगळं व्हिडिओवर आहे. मुळात हा प्रश्न असा आहे, की अजित पवार यांना टार्गेट करण्याचं कारण काय? आता मुद्दा अजित पवार हा आहे का अजित पवारांच्या कंपन्या, त्यांचे आर्थिक व्यवहार, हा विषय आहे. जर हा विषय असेल आर्थिक व्यवहार वगैरे, तर मुंबईमध्ये अशा 100 कंपन्या टॉपच्या आहेत, की ज्यांनी प्रचंड प्रमाणात कंपन्या काढल्या आणि फसवणूक केली आहे. मग आता त्याचं कोण बघणार? तर प्रॉब्लेम असा आहे ना, की व्हाय अजित पवार? कारण अजित पवारांची जी महत्त्वाकांक्षी शक्ती आहे, हे डिस्टर्ब करते आहे कोणाला तरी. आणि मग अंजली दमानिया त्यांच्या मागे लागलेले आहेत. मग हे मीडिया ट्रायल वगैरे वगैरे. पण आता हे फार चालणार नाही अंजलीताई. कारण काय झालं आहे, की युअर इन्फॉर्मेशन, युअर प्रोसेसिंग, थिंकिंग, रिझनिंग, critical thinking is based on bias. When it is based on bias, it's going to get the sabotaged. You are going to do the self sabotage. तुम्ही स्वतःच एका त्या ट्रॅपमध्ये चाललेले आहात. अल्टिमेटली व्हॉट यू आर गोइंग टू डू. उद्या त्या कंपन्या बंद पडतील, चालू आहेत वगैरे, हा वेगळा विषय झाला. कोर्टात काय होईल हा वेगळा विषय झाला. अल्टिमेटली इट्स नॉट गोइंग टू हार्म अजित पवार ॲट एनी लेवल. म्हणजे तो पर्पज असेल तुमचा तर. शरद पवारांच्याबद्दल इतक्या गोष्टी झालेल्या आहेत, कुठे हार्म झाला त्यांना, हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या.